इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. 3 महिन्यापासून दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रशांत सदाफळे क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2 फरार आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक शंकर काळे आणि पोलीस हवालदार सुनील आहेर यांना मिळालेल्या माहितीने प्रशांत सोपान सदाफळे हा मोरेमळा भगवती लॉन्स जवळ जेल रोड, नाशिक रोड या भागात फिरत असल्याची माहिती मिळतात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे मोरेमळा जेल रोड, नाशिक रोड येथून प्रशांत सदाफळे याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, अतुल पाटील, मनोज परदेशी आदींनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे.